नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज जे काही आपला व्हिडिओ आहे तो आहे राज्यसेवेची जी काही तयारी करण्याची आहे. आता राज्यसेवेची तयारीमध्ये एक महत्त्वाची घडामोडी किंवा एक महत्त्वाचा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, आता तो बदल जो काही आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे, आता जे 10-12 दिवस झाला असेल मे बी, ते जे काही नोटिफिकेशन आलंय त्यामध्ये जो आयोगाचा जो ऑप्शनल हा सब्जेक्ट म्हणजेच वैकल्पिक जो काही विषय होता तो विषय आयोगाने रद्द केलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा काढून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, आता एक महत्वाचं म्हणजे काय, एक जे काही राज्यसेवेचे जे काही सर्व मेन्स म्हणजे जे काही त्याची पेपर आहेत, तो पहिला पेपर मी तुम्हाला सांगितला होता जो मराठीचा आहे, म्हणजे जो भाषेचा विषय सांगितला जातो तो अर्हताकारी म्हणजेच क्वालिफाईंग पेपर आहे. तो 25% म्हणजे 300 पैकी 25% म्हणजेच 75 मार्क तुम्हाला त्यामध्ये क्वालिफाय व्हावं लागेल. दुसरा आहे तुम्हाला इंग्लिशचा. आता इंग्लिशला देखील तो क्वालिफाईंग पेपर आहे. 300 पैकी तुम्हाला 75 मार्क्स म्हणजेच 25% तुम्हाला पासिंग पुरते घ्यावे लागणार आहे. हे झाले क्वालिफाईंग म्हणजे अर्हताकारी पेपर्स. त्यानंतर तिसरा पेपर आहे निबंधाचा, म्हणजे एसे रायटिंग जो काही असतो तो निबंधाचा पेपर आहे. आता हे निबंध लिहिण्यासाठी एक महत्वाचं काय की तुमची जी काही विचार प्रणाली आहे ती वाढवणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं म्हणजे थोडंफार आर्टिकलचा देखील तुम्हाला जे न्यूजपेपरमध्ये जे काही आर्टिकल आहेत त्या आर्टिकलचा देखील महत्वाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे, आता जो काय पेपर 3 आहे त्यामधला पेपर 3 कोणता आहे, निबंध. ठीक आहे, निबंध किंवा त्याला इसे रायटिंग असं देखील म्हणतात. पुढचे आहेत जो काही चौथा आहे त्यामध्ये GS1 आहे, ज्या अगोदर आपल्याला मी तुम्हाला सगळ्यांना इन डिटेल मध्ये सांगितलं होतं बघा. ठीक आहे, त्यामध्ये GS2, GS3 आणि GS4 असे 7च पेपर, म्हणजे हे जे काही लँग्वेजचे 2 आहेत. ठीक आहे, 2 पेपर्स, आणि हे किती, हे निबंध 1 आणि 4 असे किती, 2 आणि 3 आणि 3 आणि 4 7 असे 7 पेपर आता तुम्हाला या राज्यसेवा मेन्ससाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा. जो अगोदर मी तुम्हाला जशाच सांगितलं की जो प्रिलिम्सचा जो काही पेपर असतो 400 मार्काचा, त्यामध्ये 200 मार्क्स हे GS साठी, त्याच्यावर मेरिट लागत असतं मेन्ससाठी, आणि जो काही 200 मार्काचा जो काही दुसरा सीसॅटचा जो काही पेपर असतो तो अर्हताकारी म्हणजेच तुम्हाला 200 पैकी 66 गुण त्यामध्ये घ्यावं लागतात बघा. ठीक आहे, आणि जो काही शेवटचं जे काही कट ऑफ आहे ते प्रिलिमचं मार्क्स त्यामध्ये कन्सिडर केले जात नाहीत. त्यामध्ये फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 2च मार्क्स त्यामध्ये कन्सिडर केले जातात. ठीक आहे, आता हे 7 पेपर्स आहेत. आता वैकल्पिक विषय आयोगाने नक्कीच काढला आहे, ते विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण 2 विषय वैकल्पिक करायचे आहेत त्यामध्ये त्याला कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 महिने व्यवस्थितपणे करावं लागतात बघा. त्यानंतर व्यवस्थित जर क्लास लावला तर क्लासमध्ये पण फीस तुम्हाला भरपूर जाईल. त्यासाठी विद्यार्थ्याच्या बाजूने हा आनंदाचा निर्णय. दुसरं म्हणजे काय, आता हे GS तुमचे राहिलेले आहेत. आता GS तुम्ही बऱ्यापैकी सगळेच केलेले असतील. ठीक आहे, आता GS मध्ये आणि निबंध, आता हा निबंध तर तुम्ही अगोदरपासून लिहित आलेला. ठीक आहे, आतापर्यंत जे काय 1ली ते 12वी पर्यंत किंवा 12वी पेक्षाही पुढे जाऊन ग्रॅज्युएशन असेल किंवा PG असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तिथपर्यंत तुम्ही कसं पास झालात वागानो, सगळं लिहूनच हातानेच लिहित आहेत ना. त्यासाठी हे काही डिस्क्रिप्टिव्ह जो काही पॅटर्न आहे म्हणजे लिहिण्याचं काही पेपर आहे उत्तर लेखनाचा, हा खूप म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला अवघड आहे. हे मनात जे काही तुमच्या पूर्वग्रह निर्माण झालेला आहे तो अगोदर काढून टाका. ठीक आहे, आता निबंध एवढं काही अडचण येत नाहीये. ठीक आहे, कोणत्याही विषयावर लिहिलं तरी. आणि हे जे काही GS4 विषय आहेत हे अतिशय आपल्याला महत्वाचे मानता येते. आता एक महत्वाचं म्हणजे काय, जो राज्यसेवा सिलेबसची काही PDF आहे ती PDF ही तुम्ही माझ्यामध्ये हार्ड कॉपी त्याची प्रिंट काढून आणा, आणि काढून आणल्यानंतर जो काही सगळा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो भाषामध्ये तुमचा तोंडपाठ असायला हवा. आता तोंडपाठ करणं म्हणजे काय, आपल्या जसं आपण शब्द वगैरे पाठ करतोय तसं पाठ करायचं नाही की आता भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती झाला पाठ, असं पाठ करण्यात अर्थ नाहीये. तुमचं जे काही विचार प्रणाली आहे ती विचार प्रणालीनुसार ते डिकोड करून तुमच्या लक्षात कसं राहता येईल याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करायला हवं. दुसरं म्हणजे काय, त्यामध्ये ज्या सिलेबसमध्ये जेवढे अवघड शब्द आहेत किंवा जे शब्द आहेत त्याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती असायला पाहिजे. आता संस्कृती आहे, संस्कृती म्हणल्यावर संस्कृती म्हणजे काय तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल का. ठीक आहे, आता जर व्यवस्थित तयारी केली नसेल तर 100% सांगताच येणार नाही. आता संस्कृती म्हणजे काय,
अहो सर, ती काय संस्कृती, ही आपली संस्कृती नाही. बरं ठीक आहे, ती कपडे घालण्याची संस्कृती नाही, ही असं बोलण्याची संस्कृती नाही. ही असे आपण वेगळे उत्तर देतो. पण आपल्याला ते समजतं की संस्कृती म्हणजे काय, आपल्याला ते माहिती आहे, पण ते आपल्याला काय व्यक्त होता येत नाही, असं मी त्या ठिकाणी म्हणेल बघा. ठीक आहे, त्यासाठी एका जेवढे महत्त्वाचे शब्द आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या एखाद्या डायरीमध्ये वाटलं असतं किंवा एखाद्या तुमच्या नोट्सच्या स्वरूपामध्ये, त्यासाठी तुम्ही थोडंसं लिखाण करून ठेवलं तरी काय हरकत नाही. किंवा जे PDF आहे, जी तुम्हाला मी सांगितलेली आहे हार्ड कॉपी काढण्यासाठी, त्याच्यावर देखील तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये छोट्याशा अक्षरात लिहिलं तरी काही हरकत नाही. मग ते सांस्कृतिक शब्द असेल, नाविन्यता असेल, किंवा एखादं कोणतीही गोष्ट म्हणजे संस्कृती असेल, पर्यावरण म्हणजे काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते जे शब्द हे आपल्याला समजतात आणि त्याचं शब्द रूपात आपल्याला ते मांडता देखील येतात. म्हणजे आपल्याला उद्या चालून त्यामध्ये लिहायचं आहे, त्यासाठी ते देखील आपल्याला लिहिता आलं पाहिजे. या कारणावरून आपल्याला त्या शब्दाचे पूर्ण व्यवस्थितरित्या अर्थ आपल्याला माहिती असायला हवेत. आणि दुसरं म्हणजे काय, कोणत्याही शब्दाचं अर्थ तुम्हाला जर एखादा व्यवस्थित माहीत झाला की माहीत झाल्यानंतर मग काय तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुमचं नॉलेजच्या बेसवर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये तुमचं लिहू शकता. आता शेवटचा मुद्दा माझा असा असेल, तुमचा जो काही शेवटचा म्हणण्यापेक्षा सेकंडला जो काही तुमचं जे काही मटेरियल आहे, म्हणजे जो बुक सोर्स आहे, तो बुक माझ्या मते कोणताही तुम्ही एक ऑथेंटिक बुक सोर्स आणि जे हाय क्वालिटीचा आहे त्या बुक सोर्स एकच ठेवा, असं माझं मत आहे. की मार्केटमध्ये आलं पुस्तक घेतलं असं करू नका. त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे काही तुमचा जे काही आता शेवटची गोष्ट, जे काही आपल्या याचं हे आहे काय, आपलं न्यूज आर्टिकल जे काही येतात, न्यूजपेपरमध्ये जे आर्टिकल येतात, मग द हिंदू असतील, इंडियन एक्सप्रेस असेल किंवा आपलं लोकसत्ता पेपर असेल, याच्यामध्ये जे आर्टिकल आलेले ते व्यवस्थितपणे रोज तुम्ही वाचायचे. ते वाचल्यानंतर काय, तुम्ही असे 4, आता हे समजा हे 5 केले तरी काय हरकत नाही, अशा फाईल निर्माण करायच्या. फाईल तयार केल्यानंतर काय करायचंय, याच्यामध्ये ते आर्टिकल जे आहेत ते जे तुम्हाला वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे, तो क्रॉप करायचा, त्या पेपरमधून कापायचा आहे आणि फाईल निर्माण करून, आज समजा निबंधाच्या संबंधात आहे तर त्यामध्ये टाकायचा, त्या फाईलमध्ये जीएसच्या संबंधात आहे तर त्या जीएसच्या संबंधित फाईलमध्ये तो टाकायचा. जेणेकरून काय, शेवटपर्यंत ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाताल त्यावेळी तुम्हाला एखादं पुस्तक रेफर करण्याची जरा जास्त आवश्यकता पडणार नाही, कारण तुमचा डाटा हा अगोदर तुमचा रेडी असेल. तुम्ही 1 ते 2 तासामध्ये देखील पूर्ण आर्टिकल ते एक नजर त्याच्यावर मारू शकाल. त्यासाठी हे शेवटच्या क्षणी तुमच्या मेन्सला जायच्या वेळेस खूप अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जर ते तुम्ही आत्ता केलं तर अगदी उत्तम राहील, असं माझं मत आहे. ठीक आहे, बाकी आपला पूर्ण व्हिडिओ मी मोठा, आपल्या जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ बनवू शकत नाही. तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या कमेंटमध्ये मला सांगा. अदरवाईज माझा फोन नंबर देखील मी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळीकडे दिलेला आहे. मला व्हॉट्सअप मेसेज करा, अदरवाईज फोन केला तरी काही हरकत नाही. दुसरं महत्त्वाचं, आपल्या देवगिरी आयस अकॅडमीचं जे काही चॅनल आहे त्या चॅनलला आवर्जून सर्वांनी सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज देऊन प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि जे काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत ते मी तुमच्यासमोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू.